टीव्ही सत्यमेव व्रतम। भाजपाचे माजी खासदार शिवाजी माने यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत बुधवारी तारीख 23 रोजी पुणे येथे महाराष्ट्र स्वराज्य पक्षात प्रवेश केलाय। जिल्ह्यातील बंधाऱ्याच्या प्रश्नावर विधानसभेत पोहोचण्यासाठी आपण हा पक्ष प्रवेश केल्याचं त्यांनी प्रहार मराठीशी बोलताना सांगितलंय। हिंगोली लोकसभेचे माजी खासदार शिवाजी माने हे शिवसेनेच्या तिकिटावर 2 वेळेस लोकसभेत पोहोचले होते, मात्र त्यानंतर त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला। त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, मात्र काँग्रेसमध्ये ते जास्त काळ रमले नाहीत। त्यानंतर त्यांनी भाजपला जवळ केला। भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी हिंगोली जिल्ह्याच्या सिंचनाच्या प्रश्नावर रान उठवलं होतं। सापळी धरण रद्द करावे यांसह इतर मागण्यांसाठी त्यांनी सिंचन संघर्ष समितीच्या माध्यमातून आवाज उठवला होता। हिंगोली जिल्ह्याची वाहिनी असलेल्या कयाधू नदीवरती बंधारे बांधून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी त्यांनी मागील अनेक वर्षापासून लावून धरली होती। यासाठी त्यांनी तत्कालीन राज्यपालांचा राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या। शिवसेना नेते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी बंधाऱ्याचा प्रश्न मांडला होता। त्यावेळी त्यांना बंधाऱ्याचे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिले, मात्र प्रत्यक्षात कुठलाही ठोस निर्णय झाला नाही। सध्याच्या महायुती सरकारच्या काळातही त्यांनी हा प्रश्न मांडला होता, मात्र या सरकारनंही त्यांना आश्वासनच दिली। जिल्ह्यातील सिंचनाच्या प्रश्नावर वेळोवेळी शासनाकडून आश्वासनं दिली जात असल्याने मागील काही दिवसांपासून माने नाराज झाले होते। आज पुणे येथे छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत त्यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्षात प्रवेश घेतला। यावेळी त्यांच्या हस्ते संभाजीराजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। जर आपण पाहिलं तर 75 वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वापरून, शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आत्ताचे सत्ताधारी असतील, पूर्वीचे विरोधक असतील, आत्ताचे विरोधक असतील, पूर्वीचे सत्ताधारी असतील, असं म्हणण्याचं कारण म्हणजे या 5 वर्षामध्ये गद्दाऱ्या, विश्वासघात, मतदारांचा विश्वासघात या सगळ्या गोष्टी घडल्या। यामुळं आज छत्रपतींच्या नावानं झालेलं राजकारण, छत्रपतींचा पडलेला पुतळा, छत्रपतींच्या किल्ल्यांची न होणारी डागडुजी आणि विद्यार्थ्यांना सर्वांना न मिळणारा न्याय, यामुळे छत्रपतींच्या वंशजांनीच महाराष्ट्र स्वराज्य पक्ष हा या राजकीय मैदानामध्ये उतरवला। त्याचबरोबर परिवर्तन महाशक्ती या नावानं आदरणीय छत्रपती संभाजी महाराज, प्रहारचे बच्चूभाऊ कडू, राजूजी शेट्टी साहेब या सगळ्यांनी एकत्रितरित्या परिवर्तन महाशक्ती हा पर्याय जनतेला दिला। आणि काल परवाच आपण पाहिलं असेल, नांदेड भागातून माजी आमदारांचा प्रवेश झाला, काही जिल्हा परिषद सदस्यांचे प्रवेश झाले आणि आज त्याही पुढे जाऊन हिंगोली परिसराच्या जडणघडणीमध्ये, हिंगोली परिसराच्या विकासामध्ये ज्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली असे हिंगोली नगरीचे माजी खासदार शिवाजीराव माने साहेबांनी आज छत्रपती संभाजीराजांच्या उपस्थितीमध्ये स्वराज्य पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। आम्ही स्वराज्य पक्ष म्हणून त्यांचे आभारी आहोत। तुम्ही या परिवर्तनाच्या लढ्यामध्ये, या धनशाहीच्या विरोधातल्या लढ्यामध्ये, प्रस्थापित विरुद्ध विस्थापितांच्या लढाईमध्ये गेल्या अनेक वर्ष तुम्ही राजकारणात न्याय देण्यापासून वंचित होता, परंतु स्वराज्याच्या माध्यमातून विधिमंडळाच्या पटलावर जाऊन आपण पुन्हा एकदा जनतेची सेवा करावी यासाठी आम्ही शुभेच्छा देतो। तुमचा प्रवेश स्वीकारतो। छत्रपती संभाजी महाराज आदरणीय खासदार साहेबांविषयी बाकीच्या प्रक्रिया प्रोसेस सांगतील। महाराष्ट्र स्वराज्य पक्षात आज माजी खासदार शिवाजीराव माने साहेबांनी आज प्रवेश केलाय। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। महाराष्ट्रात एक सुसंस्कृत पर्याय म्हणून परिवर्तन महाशक्ती ही निर्माण झालेली आहे। मी परवा सुद्धा सांगितलं, अनेकदा सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीने इतका रिस्पॉन्स या महाशक्तीला मिळायला लागलेला आहे, लोकांचा ओढ ज्या पद्धतीने निर्माण व्हायला लागलेलं आहे, हे खऱ्या अर्थाने एक चैतन्याचं वातावरण सुद्धा आमच्या पुढे निर्माण झालंय। लोकांना समजायला लागलेलं आहे की हेच लोक 75 वर्षात सत्तेत आहेत आणि विरोधात आहेत आणि महाराष्ट्र आजही त्याच मूलभूत प्रश्नावर अडकून आहे। महाराष्ट्राकडे एक विजन बॉन्ड प्रोग्राम आजही आपल्याला पाहायला मिळत नाही, जसं बाकीच्या राज्यात आपल्याला दिसून येतो। आणि म्हणूनच त्यातला एक टप्पा म्हणजे आज माजी खासदार शिवाजीराव माने साहेब यांनी काल आम्हाला संपर्क साधला आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की
महाराष्ट्र स्वराज्य पक्षात आम्हाला प्रवेश करायचा आहे आणि म्हणून एक 2 मतदारसंघ जे मराठवाड्यात आहेत त्यात प्रामुख्याने हिंगोली आणि कळमनुरी यातून कुठल्या एका मतदारसंघातून जे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष जे त्यांना सांगेल किंवा जे त्यांनी इच्छा व्यक्त करतील त्याप्रमाणे एक मत करून या विधानसभेला माजी खासदार आपले शिवाजीराव माने साहेब उभारणार आहेत आणि म्हणून मी त्यांचं परत एकदा स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून महाशक्तीच्या वतीनं मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. माझी इच्छा आहे की आपण 1-2 मिनटं आपण बोलावं आणि नंतर काय प्रश्न असतील तर आम्ही दोघं मिळून आपल्याला संबोधित करेल. माननीय राजे यांनी जे सांगितलंय की महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे आपल्याला सुराज्य निर्माण करायचं आहे हे त्यांचं ध्येय आहे आणि त्या दृष्टीनं त्यांच्या पाठीशी आम्ही या ठिकाणी खंबीरपणे उभे आहोत. आमच्यासारख्या लोकांनी यायची जरूरत आहे. हे जेव्हा आम्हाला आणि ती पुढं होत आहेत या विधानसभेच्या दृष्टीनं आणि त्यांनी पक्ष स्थापन केला आहे. योगायोगानं खरं म्हणजे आम्ही तिकडनं जे काही मूलभूत प्रश्न आहेत आमच्या कळमनुरी मतदारसंघाचे, हिंगोली मतदारसंघाचे, मी गेली 15-20 वर्ष झालं पाण्यासाठी लढा देतोय आणि बांधाऱ्यासाठी आमच्या कयादू नदीच्या जी कयादू नदी ही आमच्या हिंगोली जिल्ह्याची लाईफलाईन म्हटलं जातं तिला आणि तिच्यावरती बांधारे बांधावेत, कोल्हापुरी आपला उच्च पातळी बांधारे बांधावेत. परंतु या शासनानं काही केले नाहीत. तिथल्या लोकप्रतिनिधींनीही मागच्या वेळेस आम्ही त्यांना सपोर्ट जो दिला होता तो याच कंडिशनल सपोर्ट दिला होता, याच प्रश्नावरती दिला होता. परंतु या 5 वर्षामध्ये त्यांनी काहीही केलं नाही. न मागचं शिवसेनेचं सरकार पाहिलं आम्ही उद्धवजींच्या काळामध्ये, आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो, त्यांनी काही केलं नाही आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला आमच्या या काही प्रश्न सोडवले नाहीत. म्हणून मी निर्णय घेतलाय जनतेचे प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला सरकारमध्ये जावं लागेल आणि त्यासाठी म्हणून मी राजेंनी ज्यावेळेस हाक दिली त्यांच्या हाकेला होकार देऊन मी इथपर्यंत आलोय आणि पुढं बघूयात. आम्ही आमची एक टीम मराठवाड्यामधनं या सरकारच्या विरोधामध्ये बांधण्याचा आमचा प्रयत्न आहे. माझ्यासारखे अजून 2-3 लोक हे या स्वराज्य पक्षामध्ये येतील आणि आम्ही हा लढा आमचा चालू ठेवूत आणि एक परिवर्तन जे महाराजांनी म्हटलंय निश्चितपणे हे परिवर्तन जे आता महाराष्ट्रामधल्या राजकारणामध्ये चालले, जे घराणेशाही सांभाळण्याचा ज्यांचा सगळ्यांचा प्रयत्न चालला आहे हा कुठंतरी आपण हाणून पाडला पाहिजे आणि त्यासाठी मला वाटतं परिवर्तनाची आपल्याला आवश्यकता आहे आणि त्यासाठी मी राजेंच्या आश्रयाला आलोय. एवढंच या प्रसंगी मी सांगतो. इच्छुक आहात तुम्ही? कुठल्या मतदारसंघातून इच्छुक आहात? मी तसं तर मी खरं म्हणजे मी हिंगोली आणि कळमनुरी लोकसभेच्या दृष्टीनं मी 4 लोकसभा लढवल्यात, 2 विधानसभा मी तिथल्या लढवलेल्या आहेत आणि त्यामधनं मी खरं म्हणजे फार थोड्या मतानं मी हिंगोलीची जागा हारलो होतो, मी ती शिवसेनेकडनं लढलो होतो आणि कळमनुरीची जागा मी लढलेला आहे 2 वेळेस. आता विधानसभा कळमनुरी किंवा जे काही आता राजे जे सांगतील हिंगोली किंवा कळमनुरी या दोन्हीपैकी एक कुठलीही एक आम्ही सविस्तर बसतो आम्ही निर्णय घेऊ. दुपारनंतर पण काही माजी आमदार, काही जिल्हा परिषद सदस्य यांचे प्रवेश होणार आहेत. तर टप्प्याटप्प्याने आपल्याला माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, सभापती आणि काही माजी खासदार यांची नावं कळवली जातील आणि त्या पद्धतीने त्यांचा प्रवेश आपण करूयात. धन्यवाद. Thank you.